नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण ग्रंथ प्रकार पाहिले होते। आता या प्रकाशन व्यवसाय आणि संपादन या SYBAच्या पेपरमध्ये आपल्याला संपादन स्वरूप प्रक्रिया ही कशी चालते यावर चर्चा करायची आहे। आता पुस्तक निर्मितीची जी प्रक्रिया आहे ही लेखकाच्या लेखनापासून सुरू होते आणि पुस्तकाची जी आहे ती बांधणी होते आणि पुस्तक प्रकाशन संस्थेकडे ज्यावेळेस जातं त्यावेळेस ते प्रकाशित होतं, पूर्ण होतं आणि अशा वेळेस दीर्घ प्रक्रियेतील लेखकाने जे लिहिलेलं पुस्तक आहे, जे ग्रंथ आहे, ते मजकूर असेल किंवा ती साहित्यकृती असेल, तो ग्रंथ असेल, असे अनेक टप्पे पार करून त्या ठिकाणी पुस्तक रूपात वाचकांपर्यंत पोहोचत असतो किंवा ती साहित्यकृती असेल, तो ग्रंथ असेल, हा पुस्तक रूपानं वाचकांपर्यंत पोहोचतो आणि मग या ठिकाणी लेखकानं लिहिलेलं जे पुस्तक आहे हे वाचकांपर्यंत ज्यावेळेस येतं त्यावेळेस ते विविध टप्प्याचं योगदान हे वेगवेगळ्या व्यक्तींकडून होत असतं। म्हणजे पुस्तक बाहेर पडण्याची जी प्रक्रिया आहे ही अनेक वेगवेगळ्या टप्प्यामधून ती होत असते। अनेक वेगवेगळ्या या प्रकाशन संस्थेमधल्या व्यक्तींचं ते योगदान होऊन यासाठी लाभलेलं असतं आणि मग अशा या ग्रंथ संपादनानंतर किंवा ग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर ज्या गोष्टी किंवा ग्रंथ संपादित होत असताना कोणत्या गोष्टी या ठिकाणी आवश्यक असतात किंवा संपादन स्वरूप प्रक्रिया कशी चालते, एकंदरीत संपादनाचं स्वरूप काय, संपादन प्रक्रिया कशी असते, संपादकीय संस्कार कसे होतात, तांत्रिक संस्कार कसे होतात किंवा ग्रंथ संपादकाकडे आवश्यक कोणकोणते गुण असतात, यावर आपल्याला आता या मुद्द्यानुसार थोडी चर्चा करायची आहे। आता संपादन या शब्दाचं मराठी शब्दकोशामध्ये मिळवून एकत्र करणं किंवा त्यावर प्रक्रिया करण्यास योग्य करणं अशा आशयाचे अर्थ या ठिकाणी आपल्याला सापडतात आणि मग अशा या संपादकाकडून जे काही लेखकाकडून आलेला मजकूर आहे हा मजकूर सूक्ष्म आणि चिकित्सक वाचन करून त्यातलं जे दोष आहेत त्या दोषांचा नाश करावा लागतो आणि त्यामध्ये अधिक गुणांची वाढ करावी लागते आणि त्या दृष्टिकोनातून योग्य तो बदल करणं हे अत्यंत आवश्यक असतं किंवा त्याच्यावर एक संस्करण करणं हे महत्त्वाचं असतं। म्हणून प्रकाशन योग्य बनवणं आणि संपादन करणं हे अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी हे संपादन प्रक्रिया असते आणि त्यामधून आपल्याला या गोष्टी या पाहाव्या लागतात। आता संपादन हे वृत्तपत्राचं असतं, साप्ताहिकाचं असतं, पाक्षिकाचं असतं, मासिकाचं असतं, नियतकालिकाचं असतं, स्मरणिकाचं असतं, द्वैमासिक, त्रैमासिक, षडमासिक अशा विविध स्वरूपी अशा ज्या वेगवेगळ्या या ग्रंथ असतील किंवा ही जी वेगवेगळी दैनिकपासून ते वार्षिक अंकाकडे ही जी वेगवेगळी ग्रंथ संपादनं असतात किंवा हे संपादन प्रक्रिया असते, ही संपादन प्रक्रिया वेगळी आणि या ठिकाणी आपल्याला एका साहित्यकृतीचं जे संपादन आहे ते संपादन कसं एकंदरीत विविध संस्कारांनी पार पाडतं हे या ठिकाणी पाहायचं आहे। आता ग्रंथनिर्मितीच्या प्रक्रियेत हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो म्हणजे ग्रंथ संपादन करणं। आता या ठिकाणी या टप्प्यावर लेखक जो आहे, कवी जो आहे, त्यानं जो लिहिलेला हस्तलिखित मजकूर आहे तो मजकूर या ठिकाणी काय करावा लागतो, लिखित स्वरूपामध्ये या प्रकाशकाद्वारे संपादकाकडे येतो। आता संपादक काय करतो, इथून पुढचं जे कार्य आहे ते संपादक प्रक्रिया त्याची सुरू होते आणि त्या ठिकाणी तो काय करतो, जो काही मूळ हस्तलिखित लेखकाची किंवा कवीची जी प्रत आहे ती या ठिकाणी वाचतो आणि मग यासाठी लेखकाकडून आलेलं लेखन आणि साहित्य हे जे हस्तलिखित साहित्य आलं आहे ते सर्व साहित्य या ठिकाणी संस्करण करून, वाचन करून, अभ्यास करून प्रसिद्धी योग्य आहे की नाही हे करणं म्हणजे संपादन करणं असं या ठिकाणी याला म्हटलं जातं। आता अशा या संपादन प्रक्रियेमध्ये वाचन व संपादन हे कसं होतं, आता ग्रंथ हा प्रथमतः संपादकाकडे जो काही मजकूर येतो हस्तलिखित आल्यानंतर तो संपादक या ग्रंथाचं किंवा या साहित्यकृतीचं अत्यंत सूक्ष्म तऱ्हेनं तो काय करतो, वाचन करतो, त्याचं आकलन करतो, त्यातला जो आशय आहे त्याचं स्वरूप पाहिलं जातं आणि त्यातल्या कमी अधिक जास्त किंवा कमी अधिक ज्या बाबी आहेत
ज्या करावयाच्या दुरुस्त्या आहेत त्या दुरुस्त्या किंवा बदल याबाबत तो चिंतन करतो, काही ठिकाणी नोंदी करतो आणि मग नोंदीबरोबरचे जे काही लेखक आहेत, प्रकाशक आहेत, या प्रकाशन संस्थेमध्ये काम करणारे काही तंत्रज्ञ आहेत, वेगवेगळे पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी तो चर्चा करतो आणि संपादकाची जी आपली भूमिका आहे ती या सर्वांना एक पटवून द्यावी लागते. आणि मग संपादक हा असा व्यासंगी असला पाहिजे, मर्मग्राही असला पाहिजे, साक्षेपी असला पाहिजे, सर्जनशील असला पाहिजे, त्याला सर्व प्रकारचं ज्ञान, चौफेर वाचन असलं पाहिजे. असा संपादक आपल्या संपादन कार्याद्वारे लेखक आणि प्रकाशकाला घडविण्यामध्ये हा जो काही संपन्न आणि मोलाची भूमिका बजावू शकतो ती अत्यंत महत्त्वाची असते. आता या ठिकाणी एक उदाहरण मी देऊ इच्छितो. जे काही सत्यकथा नावाचं मासिक आहे त्याचे संपादक जे काही श्रीपू भागवत होते आणि अशा या संपादकाकडे वेगवेगळ्या लेखकांच्या काही लेख यायच्यात, काही कथा यायच्या आणि मग हे जे संपादक भागवत आहेत हे या लेखकाकडून आलेलं जे साहित्य आहे, लेख आहेत, कथा आहेत, हे वारंवार लिहावयास सांगत आणि जोपर्यंत त्यांच्या मनासारखं लेखन होत नव्हतं तोपर्यंत या संबंधित लेखकाला त्यांचे आलेले लेख आणि कथा वारंवार लिहायला सांगायचे आणि मग त्यातून या ठिकाणी त्यांच्यामध्ये सुधार घडवून यायचा, वेगवेगळ्या त्रुटी त्यांना समजायच्या आणि अशा त्रुटीयुक्त जे काही अचूक लेखन आहे ते अचूक लेखन या सत्यकथेकडे यायचं आणि मग या ठिकाणी अशा लेखनावर लेखकांकडून, संपादकाकडून योग्य संस्कार व्हायचे आणि मग हे साहित्य या मासिकांमधून प्रकाशित व्हायचं. म्हणून सत्यकथेला लिहिणाऱ्या ज्या आशा बगे नावाच्या लेखिका आहेत, या लेखिकांचं जे साहित्य आहे किंवा दीपा गोवारीकर आहेत किंवा सानिया नावाचे किंवा नामदेव ढसाळे हे जे लेखक यापूर्वी होऊन गेले ते अनेक या साहित्यिकांनी किंवा प्रकाशकांनी यांना घडवलं. म्हणून या ठिकाणी या संपादकाकडे आलेलं जे लेखन आहे हे चिकित्सकपूर्ण वाचन करावं लागतं. त्यामधल्या ज्या त्रुटी आहेत, दोष आहेत हे दुरुस्त करावे लागतात आणि दुरुस्त करून या ठिकाणी हे लेखन छापलं जातं. म्हणजे हे मासिकाच्या बाबतीत झालं. तसंच साहित्यकृतीच्याही बाबतीत आहे. कथा असेल, कादंबरी असेल, कविता असेल, नाटक असेल, अनुवादित साहित्य असेल, शैक्षणिक साहित्य असेल, धार्मिक ग्रंथ असेल किंवा एखादं नाटक असेल, काव्यसंग्रह असेल, विनोदी साहित्य, प्रवास वर्णन वगैरे जे काही साहित्यकृती आहे या सर्व साहित्यकृतीचं या संपादकाला संपादन करावं लागतं. ती साहित्यकृती हस्तलिखित जी असते ती पूर्ण वाचावी लागते आणि त्याच्यावर योग्य संस्कार करावे लागतात. आता अशा या साहित्यकृतीचं वाचन झाल्यानंतर मग या ठिकाणी जो संपादक आहे तो संपादक काय करतो तर वाचनाचे संस्कार त्या ठिकाणी करतो. आणि अशा या मर्मज्ञ संपादकाचं काम हे केवळ मजकुराचं वाचन करणं, मांडणी करणं, ग्रंथाची रचना करणं, वाक्याची दुरुस्ती करणं, शुद्धलेखन एवढ्यापुरतं मर्यादित नाही, तर तो विषय जो आहे लेखनाचा, मग कथा असेल, कविता असेल, नाटक असेल, चरित्र, आत्मचरित्र असेल, कादंबरी असेल, याचा जो विषय आहे त्याची जी मांडणी आहे हा चपलक शब्दयोजना, वर्णनातली सुसूत्रता, सूक्ष्मता किंवा त्यांनी वापरलेले जे काय संदर्भ आहेत याचा आधार कसा आहे, त्यातली वास्तविकता किती आहे, म्हणजे त्याची शीर्षकाची समर्पकता किती आहे, याचा सर्वांगीण विचार या संपादकाला करावा लागतो आणि संपादक त्याच्यावर असे योग्य संस्कार या साहित्यकृतीवर किंवा संबंधित ग्रंथावर तो करत असतो. म्हणून अशा विविध अंगाने या संपादकाला चिकित्सक विचार करावा लागतो आणि आवश्यक ते बदल करावे लागतात. जो लेखक आहे, मग तो नाटककार असेल, कवी असेल किंवा लेखक असेल, जी साहित्यकृती असेल त्या लेखकाकडून तो योग्य पद्धतीनं दुरुस्त्या करून घेणं आणि त्या दृष्टीनं संपादन प्रक्रियेमध्ये मग वाचन आणि संपादनाची नंतरची पुढची पायरी म्हणजे संपादकीय संस्कारच आहे. आणि अशा या संपादकीय संस्कारामधून हा संपादक या साहित्यकृतीला एक फार मोठं भरीव असं योगदान देत असतो. आणि अशा या संपादकीय संस्काराचा जो स्पर्श आहे तो ग्रंथाच्या सर्व घटकांना होणं गरजेचं आहे. आणि मग अशा वेळीस या ठिकाणी संपादकाचं जे स्वरूप आहे ते स्वरूप त्याला किंवा ते संस्कार त्या साहित्यकृतीला प्राप्त होतात. या ठिकाणी आणखीन एक उदाहरण देण्यासारखं आहे की नुसतं जर आपण शीर्षकापुरता या ठिकाणी विचार केला तर या साहित्यकृतीला यश कसे लाभेल असाही विचार संपादकाला करावा लागतो. या ठिकाणी आशा बगे नावांची एक मारवा नावाची एक कथा आहे आणि या कथेच्या शीर्षकावरून या ठिकाणी असं निष्पन्न झालं की त्यांनी ही कथा एकदा सत्यकथेला पाठवली आणि
या कथेला मारवा कथेच्या आधी यांनी गादी असं एक नाव दिलं होतं, पण ही कथा ज्यावेळेस या मासिकाकडे आली त्या संपादकांनी ती कथा वाचली आणि कथा वाचल्यानंतर संपादकांना वाटलं की हा कथेचा जो काळ आहे तो मध्ययुगीन काळ आहे आणि त्यातलं त्यात कीर्तन आणि रागाचं सुंदर वर्णन अशा बघेनं केलेलं त्यांना संपादकाला आढळलं. आणि मग संपादकांनी त्यांना सुचवलं की या गादी या शीर्षकाऐवजी आपण जर मारवा हे शीर्षक दिलं, कारण या ठिकाणी संध्याकाळचं जे वर्णन या कथेमध्ये आलं आहे त्यानुसार मारवा नावाच्या या एका रागाचंच आपण जर शीर्षक दिलं तर कदाचित यामध्ये थोडाफार प्रभाव पडू शकेल. आणि यांचं हे विधान या लेखिकेनं मान्य केलं आणि ही कथा ज्यावेळेस सत्यकथेमध्ये प्रकाशित झाली त्यावेळेस वाचकांना प्रभावित करणारं हे साहजिकच कथेला प्रसिद्धी मिळवून देणारं हे शीर्षक प्राप्त झालं आणि ते ठरलं. म्हणून संपादकीय संस्कार करत असताना शीर्षक आणि शीर्षकामधून या ठिकाणी आत आलेला जो काय आशय आहे याचा योग्य ताळमेळ लागतो की नाही हेही पाहिलं जातं. योग्य आणि समर्पक शीर्षक कथेला, कादंबरीला, कवितेला, नाटकाला दिलेला आहे की नाही याचासुद्धा आशय या ठिकाणी संपादकीय संस्कारामध्ये हा पाहावा लागतो. थोडक्यात जे काय पुस्तकाचा अंतरंग आहे, जे बाह्यरंग आहे, या दोन्हींचा चिकित्सक वृत्तीने किंवा अभ्यासपूर्ण रीतीने या ठिकाणी विचार करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि म्हणून या ठिकाणी जे या ठिकाणी करता येईल ते या ठिकाणी वेगवेगळे संस्कार संपादक या साहित्यकृतीवर हा करत असतो. आणि मग या ठिकाणी लेखक असेल किंवा प्रकाशक असेल किंवा आणखी या प्रकाशन संस्थेमध्ये काम करणारे विविध पदाधिकारी असतील यांच्याशी समन्वय करणं, यांच्याशी चर्चा करणं आणि संपर्क ठेवणं, संवाद करणं आणि या सर्वांच्या सहमतीनं हे वेगवेगळे संस्कार किंवा वेगवेगळे प्रक्रिया या ठिकाणी पडत असतात किंवा या ठिकाणी प्राप्त होत असतात. आणि असे हे संपादकीय संस्कार पडल्यानंतर जे काही तांत्रिक संस्कार आहेत ते सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. ज्यावेळेस एखादा मुद्रक असेल किंवा मांडणीकार असेल किंवा छायाचित्रकार असेल किंवा प्रकाशक असेल हा सर्वांच्या संपर्कात राहत असतो आणि वेळोवेळी चर्चा करत असतो. आणि मग या साहित्यकृतीचं किंवा या ग्रंथाचं जे काही अंतरंग आहे, जे काय बाह्यांग आहे, याची रचना कशी आहे, याची निर्मिती कशी आहे ती अधिक सुबक आणि लक्षवेधी करण्याच्या दृष्टिकोनातून सूचना देणं हे अत्यंत महत्त्वाचं काम या ठिकाणी त्याला पार पाडावं लागतं. म्हणजे एकंदरीत सूचना करणं, एकंदरीत वेगवेगळ्या कल्पना मांडणं आणि त्या कल्पना प्रत्यक्ष या ठिकाणी उतरवण्याच्या दृष्टीनं या साहित्यकृतीला चर्चा घडवून दिशा देणं, एखादी उपाययोजना सुचवणं, म्हणजे या गोष्टी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. आणि मग तिसऱ्या टप्प्यावर या ठिकाणी संपादन प्रक्रिया पूर्ण होते. म्हणजे थोडक्यात जो ग्रंथ आहे, जी साहित्यकृती आहे याच्या अंतरंगाबरोबरच बाह्य सजावटसुद्धा याला संपादकीयच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी ही प्रक्रिया पार पाडता येते किंवा पार पाडली जाते. म्हणून यालाच तांत्रिक संस्कार असं म्हटलं गेलं. म्हणजे तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी हे संस्कार होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता या संस्कारानंतर जो ग्रंथ संपादक आहे या ग्रंथ संपादकाकडे या तांत्रिक बाबीच्या किंवा या संस्कार करत असताना किंवा या संपादन प्रक्रियेमध्ये या विशिष्ट गुणांची या ठिकाणी त्याला विशिष्ट गुण त्याच्याकडे हे असावे लागतात. म्हणजे ग्रंथ संपादकाकडे आवश्यक असणारे गुण हे अत्यंत महत्त्वाचे असतात. त्याला या कामाची आवड असणं गरजेचं आहे, त्याच्याकडे व्यावसायिक दृष्टी व बांधिलकी असणं गरजेचं आहे, त्याचं वाचन आणि त्याचा व्यासंग हे अत्यंत मोठं असणं गरजेचं आहे, त्याची कल्पनाशक्ती अचूक असणं गरजेचं आहे, योग्य वेळी त्याला निर्णय क्षमता त्याच्याकडे असणं गरजेचं आहे आणि तो निर्णय घेता आला पाहिजे आणि इतरांशी सहज संवाद घडवून आणला पाहिजे. आणि अशा संवादातून, अशा चर्चांमधून योग्य निर्णय घेणं किंवा निर्णय क्षमता असणं किंवा त्याच्याकडे विविध कल्पनाशक्ती असणं. कारण ज्यावेळेस आपण ग्रंथावर संस्कार करत असतो, हे संस्कार करत असताना त्याच्याकडे विविध कल्पनाशक्ती असणं गरजेचं आहे आणि अशा कल्पनाशक्ती, अशी निर्माण क्षमता त्याच्याकडे असणं गरजेचं आहे. आता भाषा हे साहित्याचं सखोल ज्ञान हे सुद्धा या ठिकाणी संपादकाकडे असणं गरजेचं आहे. त्याला सखोल ज्ञान असणं गरजेचं आहे, त्याचं व्यासंग, त्याचं चौफेर वाचन असणं गरजेचं आहे. आणि अशा वाचनातून, अशा चौफेर अभ्यासातून या संपादकाला या लेखकामधून किंवा या साहित्यकृतीमधून किंवा या ग्रंथामधून असणाऱ्या विविध त्रुटी किंवा विविध दोष बरोबर त्याला हेरता येतात,
अचूक हेरून त्या ठिकाणी तो चुका दुरुस्त करण्याचं काम हे अत्यंत महत्त्वाचं करत असतो. त्याचा व्यापक आणि निकोप हा वस्तुनिष्ठ दृष्टिकोन असला पाहिजे आणि चौफेर आणि तांत्रिक ज्ञान हे असणं गरजेचं आहे. आणि अशा सर्व या दृष्टिकोनातून त्याच्याकडे हे आवश्यक गुण असले पाहिजेत. म्हणजे अशा या विविध गुणांनी या ठिकाणी ही संपादन प्रक्रिया घडत असते. म्हणजे एकंदरीत संपादनाचं स्वरूप असेल किंवा संपादनाची प्रक्रिया असेल आणि संपादकाकडे वाचन आणि संपादन प्रक्रिया योग्य होणं, संपादकीय संस्कार होणं, तांत्रिक संस्कार होणं आणि अशा या विविध संस्कारातून ही जी साहित्यकृती आहे, हा जो ग्रंथ आहे, हा विविध टप्प्यानं किंवा अनेक वेगवेगळ्या या लेखक आतील वेगवेगळे पदाधिकारी यांच्या सहज संवादानं समन्वयानं या साहित्यकृतीवर असे संस्कार होत असतात. विविध घटकांच्या अंगानं ही साहित्यकृती या ठिकाणी प्रकाशित होऊन वाचकांपर्यंत पोहोचत असते. म्हणून या ठिकाणी या संपादन प्रक्रियेचं जे काही स्वरूप आहे, ही प्रक्रिया कशी चालते याविषयी आपण आज चर्चा केली. पुढील तासाला आपण या ठिकाणी आणखी वेगळ्या घटकावर चर्चा करू. ठीक आहे, धन्यवाद.